नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सुकन्यानो. गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक सावंत, गोविंदराव ज्युनियर कॉलेज इचलकरंजी, विषय अर्थशास्त्र. आणि आपण या चालू शैक्षणिक वर्षांमध्ये अर्थशास्त्र या विषयाची संपूर्ण उजळणी घेत आहोत. मागील तासाला आपण घटकनिहाय गुणविभागणी म्हणजे 12वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामधील जी अनुक्रमणिका आहे त्या अनुक्रमणिकेमध्ये जी प्रकरणं आहेत किंवा जे घटक आहेत त्या घटकांना प्रत्यक्ष गुण आणि विकल्पासहित गुण यांचा सविस्तर अभ्यास केला. आणि त्या अनुक्रमणिकेच्या माध्यमाने त्या अनुक्रमणिकेमधील असणारे जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकांवर कोणत्या प्रकारचा आपण अधिक भार द्यायचा, कोणत्या प्रकरणाचा अधिक आपण अभ्यास करायचा, इत्थंभूत माहिती आपण मागील तासाला घेतलेली आहे. तर या तासामध्ये आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेनुसार गुण विभागणी सुरुवातीला आपण अभ्यासणार आणि त्यानंतर प्रश्नपत्रिकेचा आराखडा किंवा स्वरूप या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर मुलांनो, इकॉनॉमिक्स आपल्या विषयाचा जो कोड नंबर आहे तो 49. प्रश्नानुसार गुण विभागणी म्हणजे आपली जी 80 मार्काची प्रश्नपत्रिका बोर्डाची असते किंवा कॉलेजची जी आता पूर्व परीक्षेला आपल्याला 80 मार्काची प्रश्नपत्रिका विचारलेली आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे किंवा त्याचा आराखडा कसा आहे, त्या आराखड्यामध्ये कोणत्या मथळ्याचे किंवा कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्यानुसार आपण प्रश्नानुसार गुण विभागणी प्रथमतः पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या मथळ्याचे प्रश्न येतात त्याचा अभ्यास आपण सुरुवातीला करतो आहोत. अनुक्रमांक प्रथम रकान्यामध्ये, द्वितीय रकान्यामध्ये प्रश्न प्रकार आहे, तृतीय रकाना जो आहे तो एकूण गुण आहेत आणि चौथ्या रकान्यामध्ये विकल्पासहित गुण दर्शवलेले आहेत. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला जो प्रश्न असतो तो वस्तुनिष्ठ प्रश्न. हा वस्तुनिष्ठ प्रश्न 20 गुणाचा आहे आणि विकल्पासहित गुण आहेत त्याचे 20. म्हणजे प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. अ, ब, क आणि ड. या प्रत्येक पर्यायाला तुम्हाला 5-5 गुण असतात आणि 5ही विधान तुम्हाला लिहावयाचे असतात. म्हणजे क्रमांक 1 वस्तुनिष्ठ प्रश्न, त्याला गुण दिलेले आहेत, प्रत्यक्ष गुण म्हणून त्याला 20 आहेत आणि विकल्पासहित गुण जे आहेत ते 20 आहेत. क्रमांक 2, आता पूर्वीची जी प्रश्नपत्रिका होती त्या प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा आहे तो आराखडा देत असताना किंवा प्रश्नानुसार गुण विभागणी देत असताना त्यामध्ये लघुउत्तरी प्रश्न होता आणि दीर्घोत्तरी प्रश्न होता. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील तुम्हाला लघुउत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न आहे, मात्र एक प्रश्न त्याच्यामध्ये वाढवलेला आहे. क्रमांक 2 अति लघुउत्तरी प्रश्न. मग मुलांना हा अति लघुउत्तरी प्रश्न कसा ओळखायचा, तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्रमांक 2 चा जो प्रश्न आहे तो अति लघुउत्तरी प्रश्न आहे. या प्रश्नाला एकूण गुण आहेत ते 12 आणि विकल्पासहित गुण येतात ते 20 आहेत. प्रश्नानुसार प्रकारामधील क्रमांक 3 चा प्रकार येतो तो लघुउत्तरी प्रश्न. आता लघुउत्तरी प्रश्न संपूर्ण बोर्डाच्या आणि कॉलेजच्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लघुउत्तरी प्रश्न जे आहेत ते 32 प्रत्यक्ष गुण आहेत आणि विकल्पासहित गुण जे आहेत ते 52 आहेत. मग या संपूर्ण प्रश्नानुसार गुण विभागणीवरून तुमच्या एक लक्षात येईल ते आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यात जास्त गुण जे आहेत ते 52 आहेत. म्हणजे लघुउत्तरी प्रश्न जे आहेत ते सगळ्यात जास्त आहेत. क्रमांक 4 दीर्घोत्तरी प्रश्न. दीर्घोत्तरी प्रश्न याला आपण सविस्तर किंवा मोठा प्रश्न सरळ अर्थाने आपण म्हणतो. तो प्रश्नपत्रिकेमध्ये क्रमांक 6 चा येतो आणि या प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपणाला प्रत्यक्ष गुण जे आहेत
म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नाला गुण जे आहेत ते 16 आहेत आणि विकल्पासहित गुण आहेत ते 24 आहेत. मुलांनो, प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा आहे तो आराखडा पाहण्याच्या अगोदर आपण प्रश्नानुसार गुण विभागणी पाहिली. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या मतळ्याचे प्रश्न येतात त्याचा आपण अभ्यास केला. या एकूण किंवा प्रत्यक्ष गुणाची बेरीज केली तरी 80 येते. म्हणजे आपल्या 80 मार्काची प्रश्नपत्रिका, 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विकल्पसहित गुणांची बेरीज केली तर 116 येते. तर मुलांनो, 116 मार्काचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. मात्र त्यामधील 80 मार्काचा आपल्याला प्रत्यक्ष पद्धतीने वर्क किंवा काम या प्रश्नपत्रिकेमध्ये करायचं आहे. मुलांना आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो. जेव्हा मागील तासाला आपण घटक निहाय गुण विभागणी किंवा त्या प्रकरणानुसार गुण विभागणी पाहिली, ती पाहत असताना सुद्धा आपण प्रत्यक्ष गुण आणि विकल्पासहित गुण असं पाहिलं. जर मागील तासाचा मागोवा घेतला तर तुमच्या लक्षात येतील प्रत्यक्ष गुणाची बेरीज देखील 80 येते आणि विकल्पासहित गुणाची बेरीज देखील 116 येते. म्हणजे घटक नुसार गुण विभागणी याच्या आधारे प्रश्नानुसार गुण विभागणी हा जो तक्ता आहे तो आज आपण पाहिला. आज येथे आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहणार आहोत. फलकाच्या अभावामुळे त्याचं लेखन आपण कमी केलेलं आहे. मात्र सुरुवातीला प्रश्नपत्रिकेचा आराखडा याला एखादा विद्यार्थी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणेल. वेळ आहे 3 तास. या प्रश्नपत्रिकेला गुण येतात ते 80 आहेत. आणि प्रथमतः आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना ज्या आहेत त्या एकूण 4 आहेत. त्या 4 सूचनांमधील पहिली सूचना जे येते ते सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. म्हणजे मुलांनो, या ठिकाणी प्रश्न आपल्या 12वीच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा तुमच्या कॉलेजच्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न जे असतात ते 6 प्रश्न असतात. म्हणजे 6च्या 6 प्रश्न आपल्याला सर्व सोडवायचे आहेत. म्हणून प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला जी पहिली सूचना दिलेली आहे ते सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. क्रमांक 2 ची सूचना आहे आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक आणि आकृती काढा. म्हणजे मुलांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये जे स्टॅटिस्टिक किंवा आपण थेरीचा भाग पाहतो त्याच्यामध्ये कोष्टक आणि आकृती येते. तेव्हा जी आकृती आहे आणि कोष्टक आहे ते आवश्यक ठिकाणी त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही अचूक पद्धतीने मांडा, अशी दुसरी सूचना केलेली आहे. क्रमांक 3 ची सूचना उजव्या बाजूचे अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नाचे जे गुण आहेत ते पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ला गुण आहेत ते 20 आहेत, पण याची विभागणी 5, 5 आणि 5 अ, ब, क आणि ड याच्यामध्ये केलेला आहे. तो अभ्यास आराखडा अभ्यासताना आपण पाहणार आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमधील 3ऱ्या क्रमांकाची सूचना जी आहे ते प्रश्नाच्या समोर जे अंक दर्शवलेले आहेत ते सर्व पूर्ण गुण दर्शवतात. क्रमांक 4 ची सूचना आहे सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावी. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. कारण मुलांनो, बऱ्याचशा वेळेला कॉलेजच्या आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही मुलं एक मुख्य प्रश्न सोडवला की त्याच्या पाठीमागे जर थोडेसं जागा उत्तरपत्रिकेमध्ये राहिली तर त्याच्या खालीच प्रश्न क्रमांक 2 सोडवतात. तर या सूचनेचा अर्थ होतो असा की जी तुम्हाला बोर्डाने उत्तरपत्रिका दिलेली आहे त्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रत्येक पानावर जो स्वतंत्र नवीन प्रश्न जो आहे त्याची सुरुवात करा, असा साधा सरळ अर्थ आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका आराखडा याच्यामध्ये ज्या सूचना आहेत क्रमांक 1, 2, 3 आणि 4 सूचना या आवश्यक जरूर वाचा आणि त्या पद्धतीने आपली उत्तरपत्रिका याचं स्पष्टीकरण किंवा लेखन तुमचं असावं अशी अपेक्षा बोर्डाची किंवा कॉलेजची आहे. याच्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 जो आपण पाहतोय तो प्रश्न क्रमांक 1 20 मार्काचा आहे. आणि हा 20 मार्काचा जो प्रश्न आहे या प्रश्नांमध्ये पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न म्हणजे अ, ब, क, पुढीलपैकी कोणतेही 4 प्रश्न अ, ब, क आणि ड अशी 4 प्रश्न उपप्रश्न आहेत. या प्रत्येक उपप्रश्नाला
5 5 5 आणि 5 गुण आहेत, हे टोटल गुण होतात 20. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो 20 गुणाचा आहे. मुलांना तुमच्यामध्ये आणखीन एक शंका आली असेल की प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ, ब, क आणि ड हे चारच उपप्रकार असतात का? तर बरोबर आहे तुमचं. प्रश्नपत्रिकेमध्ये हे चारच असतात, पण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो शेवटी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी जो स्वाध्याय दिलाय त्याच्या उपप्रश्न जे आहेत, जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, ते वेगवेगळ्या मतल्याची किंवा स्वरूपाची असलेली दिसतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये 7 ते 8 तुम्हाला उपप्रश्न दिले जातात, 1 पासून ते 8 पर्यंत, आणि त्यामधले केवळ 4 तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्या 4 प्रश्नांचं उत्तर तुम्ही मांडला तर तुम्हाला 20 पैकी गुण मिळणार आहे. मग या प्रश्न क्रमांक 1 मध्ये कोणते उपप्रश्न असतात? तर मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी जे उपप्रश्न विचारलेले आहेत किंवा स्वाध्याय दिलेले आहेत, त्याच्यामध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, विसंगत शब्द ओळखा, विधाने पूर्ण करा, विधाने आणि तर्क प्रश्न, अशा पातळ्याचे अशा स्वरूपाचे उपप्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारले जातात. पण त्यातले कोणते 4 विचारले जातील हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. मग इथे योग्य पर्याय निवडा असाही प्रश्न असेल, विसंगत शब्द ओळखा, पारिभाषिक शब्द लिहा किंवा सहसंबंध शब्द जोडा किंवा योग्य जोड्या जुळवा किंवा चुकीची जोडी ओळखा, अशा स्वरूपाचे अशा पातळ्याचे 4 उपप्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारले जातात. म्हणजे अ, ब आणि क, ड हे जे 4 उपप्रश्न आहेत याला प्रत्येकी 5-5 विधान आहेत. मार्क सुद्धा तुम्हाला 5 आणि 5 दिलेले आहेत. एकूण या 4 उपप्रश्नांची बेरीज केली तर प्रश्न क्रमांक 1 हा 20 गुणाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये अ आणि ब आहे. आता प्रश्न क्रमांक 2 हा अतिलघुत्तरी प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नानुसार गुण विभागणी तुम्हाला समजून देताना अतिलघुत्तरी प्रश्न या संदर्भातलं ज्ञान दिलं होतं, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 येतो. आता प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचं विधान असेल, खालील विधाने ओळखून त्या विधानांमधील कोणती संकल्पना आहे ती संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. म्हणजे खाली दिलेले जे काही विधान असतात ती विधानाच्या आधारावर आपण संकल्पना ओळखायची आणि ती संकल्पना आपण स्पष्ट करायच्या. या संकल्पना जी काही विधान असतात ती एकूण 5 विचारलेली आहेत. त्या 5 विधानापैकी तुम्हाला 3 विधानं लिहायची आहेत. म्हणजे मुलांनो, इथं तुम्हाला आणखीन एक ज्ञान झालं की विधानं तुम्हाला 5 दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 2 मध्ये विधानं 5 दिलेली आहेत. या 5 विधानापैकी तुम्हाला केवळ 3 विधानं लिहायची आहेत. म्हणजे एका विधान लिहिल्यानंतर तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. 3 विधानं तुम्ही स्पष्ट केल्यानंतर तुम्हाला एकूण गुण 6 मिळणार आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा, याला गुण प्रत्यक्ष 6 आहेत. म्हणजे मुलांनो, 5 विधान आहेत. ही 5 विधानं तुम्ही वाचावयाची आहेत आणि त्याच्या आधारावर त्या विधानामध्ये कोणती संकल्पना आहे ती संकल्पना, किंवा तुम्ही उत्तरामध्ये असंही लिहू शकता, विधानातील संकल्पना. ती विधानातील संकल्पना तुम्ही लिहा, त्याच्या खाली रेष मारा, एक्झामिनरला दाखवा उत्तरामध्ये आणि ते विधान स्पष्ट करा. जर त्या विधान जी संकल्पना आहे त्याला जर व्याख्या देता असेल तर व्याख्या द्या. जर ती व्याख्या देता येत नसेल, संकल्पना ती स्पष्ट करा. तुम्हाला 2 मार्कासाठी हे विधान किंवा संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा, याच्यावर तुम्हाला मार्क आहेत 6. प्रश्न क्रमांक 2 ब हा फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करा. प्रश्नपत्रिकेमध्ये फरक येतात 5, त्याच्यामधले तुम्हाला लिहायचे 3, त्याला गुण आहेत 6. म्हणजे
मुलांनो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये ब फरक स्पष्ट करा. याच्यामध्ये फरक येतात 5, त्यातली लिहायचे 3. मुलांनो, या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी गोंधळ घालतात, कारण फरक लिहिता येत असून सुद्धा फरक चांगल्या पद्धतीने लिहिलेला असतो, मात्र त्या प्रश्न लिहिताना किंवा फरक लिहिताना जे योग्य कौशल्य लागतं ते कौशल्य मात्र त्यांच्याकडे नसतं. म्हणजे जर इथे फरकाला तुम्हाला व्याख्या देता येत असेल तर डबल अवतरण चिन्हाचा वापर करा. व्याख्या असा क्रमांक 1 मांडून व्याख्या द्या, डबल अवतरण चिन्हामध्ये व्याख्या द्या आणि याच्यामध्ये फरक सुद्धा 1 दिला तरी चालू शकतो. 2 मार्कासाठी 1 फरक आहे, 3 फरक लिहायचे आहेत, त्याला गुण आहेत 6. फरक लिहित असताना उदाहरणार्थ साठा आणि पुरवठा हा जर फरक घेतला तर मुलांना याच्यामध्ये साठ्याची व्याख्या द्या. म्हणजे उत्पादकाने उत्पादित केलेली सर्व संख्या म्हणजे साठा होय. आणि पुरवठा विरुद्ध बाजूला असेल तर त्याची व्याख्या डबल अवतरण चिन्हामध्ये व्याख्या असा शब्द लिहून लिहा की एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला एखाद्या बाजारातील विक्रेत्याने बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणलेली नगदसंख्या म्हणजे त्याला आपण पुरवठा असं म्हणतो. इथे फरक देत असताना साठा हा पुरवठ्यापेक्षा मोठा असतो आणि पुरवठा हा साठ्यापेक्षा लहान असतो. इतकं सामान्य पद्धतीनं फरक मात्र अचूक ठेवल्यासारखे उत्तरपत्रिकेमध्ये तुमच्या असावे, कारण त्याला गुण 6 आहे आणि पैकीचे पैकी आपल्याला गुण येथे मिळू शकतात. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा प्रश्नानुसार गुण विभागणीमध्ये क्रमांक 3 चा प्रश्न आहे. लघु उत्तरी प्रश्न. लघु उत्तरी प्रश्न याच्यामध्ये कुठे कुठे दिसतात प्रश्नपत्रिकेमध्ये? प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 5 हे लघु उत्तरी प्रश्न आहेत. याला गुण आहेत 32 आणि विकल्पासहित गुण येतात 52. म्हणजे लघु उत्तरी प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यात जास्त आहेत. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये 5 प्रश्न विचारले जातात, त्याच्यामधील तुम्हाला केवळ 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. गुण मात्र 12 आहेत. म्हणजे मुलांना तुम्हाला आणखीन एक ज्ञान झालं की जरी 5 प्रश्न दिले असतील तर त्या 5 प्रश्नांपैकी केवळ तुम्हाला येणारे जे 3 प्रश्न आहेत, व्यवस्थित येणारे जे 3 प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये मांडा आणि प्रत्येक एका प्रश्नाच्या उत्तराला गुण आहेत 4. असे 3 प्रश्नांच्या उत्तराचे गुण मिळून होतात 12. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 हा 12 गुणाचा आहे. प्रश्न क्रमांक 4 खालील विधानाशी आपण सहमत आहात की असहमत आहात ते सविस्तर लिहा. इथे आपणाला लिहिताना कमी पद्धतीने मी मांडलेला आहे, मात्र हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारताना तुम्हाला असा विचारला जातो, खालील विधानाशी तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात ती सहकारण स्पष्ट करा. मुलांनो, विधानं तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येतात 5, त्यामधली विधानं तुम्हाला लिहायचे 3, मात्र त्याला गुण आहेत 12. आता मुलांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न क्रमांक 4 आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये जो एक्झामिनर आहे तो फोडून तपासतो. म्हणजे वरील विधानाशी मी सहमत आहे किंवा वरील विधानाशी मी सहमत नाही असे एक विधान तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये उत्तरात प्रथम लिहिला आणि त्याच्या खाली रेष मारून एक्झामिनरला दाखवला तर तो त्याला 1 गुण देईल आणि स्पष्टीकरण जे आहे त्या स्पष्टीकरणाला तुम्हाला 3 गुण मिळतात. म्हणजे एका विधानाला गुण तुम्हाला 4 आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये 5 विधानं विचारली जातात, त्या विधानांपैकी केवळ 3 विधानं लिहायची आहेत आणि प्रश्न क्रमांक 4 याला एकूण गुण जे होतात ती आहेत 12. म्हणजे मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर मांडत असताना आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सहमत आहे किंवा सहमत नाही ही विधानं पाहून ठेवा. त्यामधील कोणतेही विधान आलं तर ते विधान आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रथम मांडा. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलो का पहा. संदिग्धता उत्तरपत्रिकेमध्ये नको, म्हणून ते विधान आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये मांडावयाचं आणि त्याच्या खाली उत्तर असा शब्द लिहून वरील विधानाशी मी सहमत आहे किंवा जर सहमत नसाल तर वरील विधानाशी मी सहमत नाही असं विधान लिहून त्याच्या खाली रेष मारा आणि ते एक्झामिनरला दाखवा. तो तपासताना 1 मार्क देईल
आणि स्पष्टीकरणाला 4 मार्क देईल. आपल्याला चांगले गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे, क्रमांक 4 आहे. खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते कारण स्पष्ट करा. विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये 5, लिहायचे आहेत 3. एका विधानाला गुण आहे 4. 3 लिहिल्यानंतर प्रश्नपत्रिकेतले एकूण गुण होतात 12. प्रश्न क्रमांक 5 हा पुढील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून प्रश्नांची उत्तरे द्या. मी मुलांनो प्रथमतःच बोर्ड परीक्षा किंवा महामंडळ आणि जे काय पेपर सेटर आहे त्यांचे धन्यवाद करतो. याचं कारण अतिशय महत्त्वाचा आणि मुलांना सोपा जाणारा, अधिक मार्क मिळवून देणारा एक प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 प्रश्नपत्रिकेमधला आपल्याला अधिक गुण मिळवून देणार आहे. कारण पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 16 मार्कासाठी हा प्रश्न होता. आता प्रश्न क्रमांक 1 हा 20 मार्कासाठी केला. तर मुलांनो याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 हा याच्यामध्ये तक्ता आहे, आकृती आहे, उतारा आहे. तो उतारा, आकृती, तक्ता अभ्यासून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अचूक लिहायची आहेत. दिलेले असतात 3, त्यात लिहायचे 2. एका प्रश्नाला गुण आहेत 4, मिळून होतात 8. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 हा 8 गुणाचा आहे. मुलांनो हा प्रश्न अत्यंत सोपा आहे. माझी तर अशी इच्छा आहे की बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रश्न क्रमांक 5 हा सोडवला पाहिजे. कारण तक्ता तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो, आकृती तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो किंवा उतारा दिलेला असतो. तुम्हाला जी योग्य वाटतं, म्हणजे तक्ता वाटत असेल, उतारा वाटत असेल, सगळ्यात उतारा वाचून सुद्धा त्याच्या खाली दिलेली प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहजगत्या लिहू शकता, मार्क्स मिळवू शकता. कारण प्रश्न आणि उत्तर हे दोन्हीही प्रश्नपत्रिकेमध्ये असल्यामुळे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे गुण या प्रश्नपत्रिकेमध्ये मिळवून देणारा प्रश्न क्रमांक 5 आहे. तर बोर्डाला बसलेल्या प्रति विद्यार्थ्यानं प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हा अचूक आणि चांगल्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. कारण तिथे आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळवून देणारे हे प्रश्न आहेत. मुलांनो शेवटचा प्रश्न जो आहे तो प्रश्न क्रमांक 6, सविस्तर उत्तरे लिहा. आणि मग प्रश्नानुसार गुण विभागणीमध्ये हा प्रश्न येतो दीर्घोत्तरी प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. त्याला गुण आहेत 16 आणि विकल्पसहित गुण आहेत 24. इथे आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे लिहा. आपल्या कॉलेजच्या आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतात 3, त्याच्यामध्ये लिहायचे 2. म्हणजे एका प्रश्नाच्या उत्तराला तुम्हाला गुण मिळणार आहेत 8. 2 प्रश्न तुम्ही जर लिहिला तर त्याचे गुण होतात 16. म्हणजे मुलांनो एक लक्षात तुमच्या आलं, सविस्तर उत्तरे लिहा. हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये जे काही सिद्धांत आहेत आणि दुसरं एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये सांगण्यासारखं मला आवर्जून असं वाटतं की मागील तासाला आपण जो काही घटक निहाय गुण विभागणी पाहिली किंवा प्रत्येक प्रकरणाला किती गुण आहेत याच्यानुसार आपण मागील तासाला अभ्यास केला. त्याच्यानुसार त्याच्यामधील प्रकरण क्रमांक 1 याला गुण जे आहेत ते 7 आहेत, विकल्पसहित 10 आहेत. या प्रकरणानुसार गुण विभागणीमध्ये प्रकरण क्रमांक 3 आणि 3 याला विकल्पासहित गुण आहेत 12. मागणीची लवचिकता याला गुण आहेत 12. यानंतर प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न त्याला गुण आहेत 12. क्रमांक 8चं प्रकरण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार याला गुण आहेत 12. मुलांनो ही जी 4 प्रकरण आहेत म्हणजे जे आता मी तुम्हाला वाचून दाखवली, प्रकरण क्रमांक 3 3 प्रकरण क्रमांक 7 आणि प्रकरण क्रमांक 8, या 4 प्रकरणाचा आपण डिटेल आणि सविस्तर अभ्यास करावा. कारण जो पेपर सेटर असतो तो जास्तीत जास्त 8 मार्काचे प्रश्न या 4 प्रकरणावर अधिक लिहिण्याचा प्रयत्न करतो. सविस्तर उत्तरे लिहा. याच्यामध्ये या प्रश्नाचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. सांगितलेली प्रकरणं जी आहेत ती योग्य पद्धतीने अभ्यासा आणि पुढील तासाला आपण प्रत्येक एक घटक घेऊन त्याचा सविस्तर आणि विस्ताराने आपण उजळणी करणार आहोत. आज या तासामध्ये आपण प्रश्नानुसार गुण विभागणी म्हणजे असलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, अतिलघुत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न
याला प्रत्यक्ष गुण किती आहेत, विकल्पासहित गुण किती आहेत यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि स्वरूप याच्यामध्ये गुण आहेत 80, वेळ 3 तासाची आहे. सूचना ज्या 4 दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचा योग्य उपयोग आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये करा. आणि एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत 6 आणि या प्रत्येक प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने आपण लेखन करावं किंवा प्रश्नपत्रिकेचा आराखडा जो दिलेला आहे याचा सविस्तर अभ्यास करा. म्हणजे प्रत्येक घटकांमधला किंवा प्रत्येक प्रकरणामधील प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करताना, संपूर्ण अभ्यास करताना एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर घेऊन त्याच्यामधील वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यासारखा आहे का, आधी लघुत्तरी प्रश्न कुठे आपल्याला पाहायला मिळतो का, लघुत्तरी प्रश्न कुठे आपल्याला दिसतो का, किंवा याच्यावर दीर्घोत्तरी प्रश्न या घटकाने विचारण्यासारखा आहे का, याचा सारासार अभ्यास करून आपण या अर्थशास्त्राच्या पुस्तकाचा अभ्यास केला की येणारी 2022 ची बोर्डाची प्रश्नपत्रिका अर्थशास्त्राची तुम्हाला सोपी जाईल. पुढील तासापर्यंत या प्रश्नपत्रिकेचा आराखडा याचा अभ्यास करा आणि मग पुढील